क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाचे प्रकार आणि उदाहरणे या व्हिडिओमध्ये आपण बघू. ठीक आहे, पुढे बघूयात. या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद म्हणजे काय, त्याचे प्रकार, उदाहरणासह सोप्या भाषेत शिकूयात. या व्हिडिओ पोलीस भरतीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मागील भागात विशेषण म्हणजे काय ते शिकलो. आज आपण शिकणार आहोत क्रियापद म्हणजे काय. ज्या शब्दांची कृती किंवा हालचाल दाखवली जाते त्याला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद म्हणजे काय, जे शब्द, कृती, हालचाल किंवा अवस्थेचा बोध करून देतात त्यांना क्रियापद असे म्हणतात. उदाहरण खेळणे, धावणे, बसणे, झोपणे हे सर्व क्रियापदाची उदाहरणं झाली. हे सर्व शब्द काहीतरी कृती घडत आहे हे दाखवतात, म्हणून ते क्रियापद आहेत. उदाहरण खेळणे, धावणे, बसणे, झोपणे. क्रियापदाचे प्रकार. नंबर 1 सकर्मक क्रियापद, नंबर 2 अकर्मक क्रियापद, नंबर 3 सहाय्यक क्रियापद. नंबर 1 सकर्मक क्रियापद. ज्यांना कर्माची गरज असते म्हणजेच क्रिया कशावर तरी होते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरण राम फळ खातो. इथे फळ हे कर्म आहे, बरोबर. राम फळ खातो, इथे कर्म काय आहे, फळ हे कर्म आहे. म्हणून काय झालं, ज्यांना कर्माची गरज असते क्रिया कशावर तरी होते त्याला सकर्मक क्रियापद म्हणते. राम फळ खातो, खाण्याची क्रिया कशावर झाली, फळावर झाली, म्हणून इथं काय झालं, कर्म फळ झाला. पुढे बघूयात. अकर्मक क्रियापद. ज्यांना कर्माची गरज नसते, क्रिया स्वतः पूर्ण होते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरण सूर्य उगवतो, मुलं हसतात. हे नंबर 3 सहाय्यक क्रियापद. जे मुख्य क्रियेला मदत करतात त्याला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. उदाहरण आहे, होता, आहेस, आहेत. सहाय्यक क्रियापद. तो धावतो. धावतो हे अकर्मक क्रियापद आहे. ती पाणी पिते. पिते हे सकर्मक क्रियापद आहे. मी अभ्यास करत आहे. आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. तो धावतो, धावण्याची क्रिया होते, ते अकर्मक, म्हणजे याच्यामध्ये कर्म नाहीये म्हणून ते अकर्मक. ती पाणी पिते, पिण्याची क्रिया कशावर होते, पाण्यावरती. ती पाणी पिते हे सकर्मक क्रियापद. मी अभ्यास करत आहे. आहे हे काय झालं, सहाय्यक क्रियापद. महत्त्वाची नोंद. क्रियापद नेहमी वाक्यातील कृती दाखवतात, त्याशिवाय वाक्य अपूर्ण राहतं. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण क्रियापद म्हणजे काय आणि त्याचे प्रकार समजून घेतले. पुढच्या भागात आपण शिकणार आहोत वाक्यरचना म्हणजे काय. वाक्य म्हणजे काय